मित्रांनो, मागच्या 8-10 दिवसांपूर्वी मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपलं. शेतकऱ्यांचं जे होतं नव्हतं ते त्याच्यापासून हिरावून घेतलं. मराठवाड्यासोबतच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या अतिवृष्टीने शेतकऱ्यांची अशीच बिकट परिस्थिती निर्माण केली. या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुन्हा 5 वर्ष मागे गेलाय. त्याची शेवटची एकच आस आहे, ती म्हणजे सरकार आपल्याला काहीतरी मदत करेल. निवडणुकीच्या आधी दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन आत्ता तरी पूर्ण करेल. पण सरकार काय करतंय? फक्त आश्वासनांचा पाऊस पाडतंय. सरकारने शेतकऱ्यांना जी मदत जाहीर केली ना, ती इतकी तोडकी आहे की त्याचा काहीच उपयोग नाहीये. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कमीत कमी 50,000 प्रति हेक्टरी मदत मिळाली पाहिजे. म्हणून सरपंच मंगेश साबळे सिल्लोडमध्ये उपोषणाला बसलेत. हो, तेच मंगेश साबळे जे सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रशासनासोबत भांडतात, प्रशासनाला नडतात. खरं तर सरकारमधील मंत्र्यांनी, नेत्यांनी सरकारला धारेवरती धरायला पाहिजे होतं की आपणच शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलंय, आता ते पूर्ण करावं लागेल. पण इथंही शेतकऱ्याचं दुर्दैव की शेतकऱ्याला स्वतःच्या हक्कांसाठी स्वतःलाच उपाशी राहावं लागतंय. मागच्या 6-7 दिवसांपासून सरपंच मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी उपोषण करताय. अन्नाचा कण त्यांच्या पोटात नाहीये, शरीरामध्ये त्राण राहिलेलं नाहीये, तब्येत खालावलीये, तरीही या व्यवस्थेला भान नाहीये. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर लक्ष हटावं म्हणून महाराष्ट्राचं लक्ष वेगवेगळे मुद्दे काढून तिकडे भरकटवलं जातंय. या व्यवस्थेला माणसांच्या जीवाची काही पडलेलीच नाहीये. यांना फक्त शेतकऱ्यांच्या पोटावरती पाय देऊन अजून कोणता महामार्ग आणून मलिदा खाता येईल याचीच पडलीये. खरं तर शेतकऱ्याचा जीव तर जातोच आहे, पण हे सरकार आहे ना, शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्याचा सुद्धा जीव घेऊ पाहतंय. शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी जो उपोषण चालू आहे, तरी प्रशासनाचं, सरकारचं कोणाचंच तिकडे लक्ष नाहीये. किंबहुना मुद्दामून लक्ष दिलं जात नाहीये.